जब सेकुलर था तब हिंदुत्ववादी पोस्टर बॉय डेफुन नितेश राणे के ऐसे होते थे बोल और सुर, भाजपा नेताओं की खुद करते थे पोल खोल। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। हमने आपको खबर दिखाई 3 अक्टूबर को मुंबई के ट्रॉम्बे परिसर के चीता कैंप के पहली पाड़ा में पहुंचे बीजेपी विधायक हिंदुत्ववादी पोस्टर बॉय डेफुन नितेश राणे। किस तरह की उन्होंने बातें की और पिछले लगभग 1 साल से वो पूरे महाराष्ट्र को दंगों में झोंकने का किस तरह का प्रयास कर रहे हैं, वो सामने है गृह मंत्री देवेंद्र फडणवीस के आशीर्वाद के साथ। मगर जब ये सेकुलर थे तो क्या बात करते थे, इनके सुर कैसे होते थे और क्या बोलते थे, आइए जी न्यूज मराठी के सौजन्य से उनकी ही एक ये पुरानी खबर का वीडियो है, हम आपको दिखा रहे हैं कि एक टॉक शो में एक वार्तालाप के संवाद कार्यक्रम के दौरान किस तरह से भाजपा नेता किरीट सोमैया, भाजपा के मौजूदा विधायक मंगल प्रभात लौड़ा जो पालक मंत्री भी है, इनके कारनामे और इनके खिलाफ बोलते हुए कैसे रहते थे मौजूदा हिंदुत्ववादी पोस्टर बॉय डेफुन नितेश राणे के बोल और सुर देखिए। भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून याच्यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया आली, काही इशारे देण्यात आले, काय सांगाल? नाही, त्यांच्या इशाऱ्याला काय अर्थ काय हो? ते इशाऱ्याशिवाय ते लोक अजूनपर्यंत करत काय आलेले आहेत देशामध्ये? त्यांना इशारा अगर खरंच द्यायचा असेल किंवा कारवाई करायची असेल ना, तर त्यांच्याच किरीट सोमय्यांनी एक PIL बॉम्बे हायकोर्टमध्ये केलेलं आहे, जिथे लिहिलेलं आहे की बाबा मराठी महानगरपालिकांच्या शाळांमध्ये तुम्ही मराठी ही भाषा काढून टाका, असं किरीट सोमय्यांनी तिथे हायकोर्टमध्ये लिहिलेलं आहे। मराठी शाळांमधनं मराठी काढून टाका अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली। किरीट सोमय्यांनी PIL दाखल केलेली आहे की भाषा तुम्ही कंपल्सरी करू नका, मराठी ही भाषा कंपल्सरी करू नका। त्यांना विचारा, उत्तर देऊन दे, नाहीतर ऐन वेळी तावातावाने येऊन सगळ्यांच्या समोर बोलतात। अजून एक साहेब थोडं तुमची मागणी आहे की मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे? कंपल्सरी तावातावानी बोलतात ना, त्यांच्या आता जे साऊथ मुंबईचे दक्षिण मुंबईचे जे आमदार आहेत लोढा, त्यांनी अजून एक त्यांच्याकडून PIL दाखल केली गेली की साऊथ मुंबई दक्षिण मुंबई हा व्हेजिटेरियन झोन म्हणून जाहीर करावा, असे PIL त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली, तीही डिसमिस केली गेली। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालतात। मी कुठे कोर्टामध्ये गेलो आहे का, मी काय वेगळे विषय केले आहेत का? नाही, पण हे सगळे विषय त्या BJPला चालतात। मग त्यांच्या नेत्यांना सांगा, त्यांना जाऊन वोट उचला ना त्यांच्यावर।